ओके प्रियनो, आपण प्रार्थना करूया. आमच्या प्रेमळ दयाळू कनवाळू पित्या, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आजचा दिवस तू आम्हाला दिला आहेस आणि ह्या दिवसात आम्ही आनंदित तुझ्यामध्ये राहिलो का नाही राहिलो याची आज आम्ही झडती घेणार आहोत. या गोष्टीकडे आज आम्ही पाहणार आहोत. यामुळे प्रिय पित्या, आम्ही विनंती करतो की तू आमच्या सोबत हो. खरोखर प्रिय पित्या, आमची लायकी नाही आहे, तरी पण आम्ही तुला विनंती करतो की आमच्यावर कृपा कर. तुझ्या पवित्र आत्म्याची संगती आम्हाला दे आणि तुझ्या वचनातून, तुझ्या आत्म्याद्वारे प्रत्येकाला शिकव. ही प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणतो आई, आमेन. प्रियांनो, आजचा आपला विषय आहे प्रभूमध्ये नेहमी आनंद करा. याचा अर्थ काय आहे? आता जेव्हा आपण हे वचन पाहतो, ऐकतो, हे वचन आपल्याला फिलिपिकरास पत्र 4 अध्याय आणि 4 वचन, इथे आपल्याला हे वचन सापडतं. फिलिपिकरास, करिंथ मध्ये अनेक जागी संत पाऊल जे होते, ज्यांच्या जीवनात खूप दुःख होते, खूप त्रास होते, ते अनेक जागी त्यांनी प्रभूमध्ये आनंद करा असा आदेश दिला किंवा असा सल्ला दिला, है ना? तर हा जो सल्ला आहे की प्रभूमध्ये सर्वदा नेहमीच आनंद करा, याचा अर्थ काय होतो? आता ह्याचा अर्थ नेमका काय आहे हे शिकण्याबद्दल, हे शिकण्या अगोदर, हे बघण्या अगोदर, आनंद ह्याचा ऑपोजिट काय आहे हे पाहूया प्रियांनो. आपण आनंद हा शब्द जो आहे, ह्याचं ऑपोजिट काय, बरोबर उलट काय आहे? कोणी सांगेल? दुःख. येस. आनंद का करावं मी ते तुम्हाला दुःखाद्वारे सांगतो. प्रियांनो, दुःख ही अशी गोष्ट आहे जी चांगल्या चांगल्याला डुबून टाकती, चांगल्या चांगल्याला वाईट गोष्टी करण्यास प्रेरित करते, चांगल्या चांगल्याला चांगलं जे जीवन आहे त्याच्यापासून विभक्त करून त्याचा नाश करून टाकते. ओके. देवाने जेव्हा मनुष्याला बनवलं तेव्हा मनुष्याच्या जीवनात दुःख असावं ही देवाची कशाही इच्छा नव्हती, बिलकुल इच्छा नव्हती. म्हणून दुःख आणि दुःखाचा जो अनुभव आहे, दुःखातून जो अनुभव येतो मनुष्याला, हा मनुष्यासाठी खूप भयानक असा अनुभव आहे, खूप विचित्र असा अनुभव आहे. मनुष्याला जेव्हा दुःख होतं तेव्हा मनुष्याला असं वाटतं की आपल्या संधी काहीतरी बरोबर होत नाही राहिले. येस. याच्या मागे कारण हे आहे की देवानी जेव्हा मनुष्याला बनवलं तेव्हा देवानी मनुष्याला दुःखासाठी बनवलं नाही प्रियांनो. देवानी मनुष्याला आनंद करण्यासाठी बनवला होता. मनुष्य म्हणजे आदम व हवा, स्त्री व पुरुष, लेकरं, ह्यांना आनंद करण्यासाठी देवानी बनवलं होतं, दुःखासाठी नाही. आणि जेव्हा मनुष्य आनंद करत नाही तेव्हा तो दुःखाकडे हळूहळू आकर्षित होतो, नकारात्मक गोष्टीकडे हळूहळू आकर्षित होतो. जसा जसा तो नकारात्मक, दुःख, वाईट गोष्टीकडे आकर्षित व्हायला लागला, तसं तसं हे दुःखाचं वेतन वाढत जातं. एक विचित्र गोष्ट दुःखाबद्दल अशी आहे प्रियांनो की दुःखामध्ये दुःख केलं तर अजून दुःख होतं. आमेन.
जर तुम्हाला समजत असेल, जर तुमचे विचार सखोल जाण्यास तयार असेल, तुम्ही विचार करा. जेव्हा मनुष्य दुःख करतं, ओके, मनुष्याला दुःख होतं आणि त्या दुःखावर मनुष्य जेव्हा मनन चिंतन करायला लागतो, त्या दुःखाला घेऊन बसतो, तर त्याच्यातून काय चांगलं निघतं प्रियांनो? नाही. देवाला जर त्याच्यातून बाहेर काढलं, म्हणजे देवाला वेगळं ठेवलं आणि मनुष्य जेव्हा दुःख करायला लागला ना, त्या मनुष्य अजून खालच्या पातळीला जातो. आता म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल, बघितलं असेल, काय कारण न असताना या व्यक्तीने असं केलं. म्हणजे ह्यांच्या विरुद्ध, त्यांच्या विरुद्ध काय नसताना पण ह्या व्यक्तीने असं केलं, तसं केलं. आपल्या पुण्यातच एक भयंकर अशी घटना झाली होती. त्या व्यक्तीचं मला नाव आठवत नाही, पण कोणी एक बस ड्रायव्हर 2008 का 9 साली असं काहीतरी हे झालं होतं. सकाळी बस डेपोमधून त्यांनी गाडी काढली, रात्रभर तिथं दुःखात झोपला, गाडी काढली आणि सर्वांना ठोकत गेला. कोणाला त्यांचं नाव आठवतं? संतोष माने. येस, हे भाऊ संतोष माने यांच्या वैयक्तिक जीवनात काहीतरी चालू होतं प्रियांनो. पण त्या वैयक्तिक दुःखावर त्यांना मात करता आला नाही, म्हणून सकाळी जी त्यांनी गाडी, बस ड्रायव्हर होते नाही का, आणि सकाळी जी त्यांनी गाडी डेपोमधून काढली, तर कितीतरी वेळ ते गाडी पुण्याच्या अवतीभोवती फिरवत होते आणि जे येत होतं त्याला ते ठोकत होते. ती गाडी घेऊन लेकरं, वयोवृद्ध, जे प्रौढ आहेत, जे कामाला चालले होते गाडीवर चालत चालत. तर दुःख हे चांगली गोष्ट नाहीये. दुःखाला धरून बसणं किंवा दुःखात राहणं ही चांगली गोष्ट नाही, ही देवाची इच्छा नाहीये. येस, आमीन. कधी कधी दुःखात बसलं तर चालेल का ब्रदर? नाही चालणार प्रियांनो. त्यामुळे देवानी त्याच्या सेवकाद्वारे आपल्याला एक सल्ला दिलाय, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणतो पुन्हा मी म्हणतो की आनंद करा. म्हणजे हे पुन्हा म्हणणे ह्याच्या मागे कारण हे आहे की सेवकाला, संत पाऊलला आपल्याला सांगायचं की हे खूप महत्वाचं आहे. येस, मी प्रश्न विचारतो, मी विचार करून उत्तर पण देऊ नका प्रियांनो, फक्त विचार करा. प्रश्न विचारत आहे, उत्तर देऊ नका. किती जणांनी आज सकाळपासून प्रभूमध्ये आनंद केला आहे? हा महत्वाचा प्रश्न आहे. ओके, की आपण किती जणांनी प्रभूमध्ये आनंद केला आहे? तर प्रभूमध्ये आनंद करणे म्हणजे काय, इथे येऊया. आजचा जो आपला मुद्दा आहे त्याकडे वळूया. प्रभूमध्ये आनंद करणे म्हणजे काय? आता प्रियांनो, प्रभूमध्ये आनंद करणे ह्याचा अर्थ हा होत नाही की असं नाटक करायचं, प्रिटेंड करायचं की भाऊ माझं लाईफ सर्वात बेस्ट आहे. नाही, ह्याचा अर्थ हे होत नाही की तुम्ही प्रभूमध्ये आनंद करताय, किंवा तुमच्या जीवनात काय त्रास आहेत आणि त्या त्रासांना तुम्ही इग्नोर करत राहिलाय, म्हणजे तुम्ही दुर्लक्ष करत राहिलाय. त्याचा पण अर्थ हा होत नाही की प्रभूमध्ये तुम्ही आनंद करताय. काय जण घरातली जी समस्या आहे ती सर्व, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, चटाईच्या खाली टाकून देतात. ह्याचा अर्थ काय होतो की ह्याच्याबद्दल बोलायचं नाही, ह्याच्याकडे बघायचं नाही. प्रॉब्लेम आहे
ह्याला असंच सोडून टाकायचं, ह्या प्रॉब्लेमला असंच राहू द्यायचं. तर प्रॉब्लेमला इग्नोर करणे पण प्रभूमध्ये आनंद करणे नाही. ओके, मी तुम्हाला पहिलेच सांगतोय प्रभूमध्ये आनंद करणे काय नाही आहे, म्हणजे तुम्हाला समजेल प्रभूमध्ये आनंद करणे काय आहे. किंवा शेवटचं सांगत आहे, स्वतःला फोर्स करणे आनंद करण्यात. ठीक आहे, स्वतःला फोर्स करत राहणे आनंद करण्यात. ह्याला पण आपण म्हणू नाही शकतो की हे प्रभूमध्ये आनंद करणे आहे. बऱ्याच वेळेस जेव्हा आपल्याला दुःख होतो, त्रास होतो, आपण मनुष्य कसं आहोत ना, पण स्वतःला फोर्स करतो. ठीक आहे यार, प्रॉब्लेम होतोय, चल 2 कप चहा पिऊन येऊ. ठीक आहे यार, प्रॉब्लेम झालाय माझ्या लाईफमध्ये, बसून आता चित्रपट बघणार, काही फिल्मचे गाणे ऐकणार. आता काय गोष्टी करणे स्वतःला आनंदित ठेवण्यासाठी वाईट नाही प्रियांनो. ओके, बिलकुल वाईट नाहीये. जर तुम्ही स्वतःला आनंदित ठेवू शकता तर प्रयत्न केला हवाय की आपण आनंदित राहायचा प्रयत्न केलाय. चांगल्या गोष्टी कडे लक्ष घालणे ह्याच्यात आपला फायदाच आहे. पण ह्याला पण आपण हे म्हणू नाही शकत की मी प्रभूमध्ये आनंद करत आहे. तर तुम्ही म्हणताय ब्रदर, इतक्या पण गोष्टी आम्ही करत होतो, कदाचित ह्या सर्व गोष्टी तुम्ही काढून टाकल्या, आता पण मला वाटलं ह्याचाच अर्थ आहे प्रभूमध्ये आनंद करणे. हो प्रियांनो, ह्या गोष्टी आपल्याला काढून टाकायचे. नाटक करणे की माझ्या जीवनात सर्व चांगलं चाललंय, किंवा एखाद्या प्रॉब्लेमला इग्नोर करणे, किंवा स्वतःला फोर्स करणे आनंद करण्यासाठी, हे सर्व आपल्याला काढून टाकायचंय. किंवा ह्या सर्व गोष्टींना खालची जागा द्यायची. कारण का प्रभूमध्ये आनंद करणे हे खूप वरच्या दर्जाचं जीवन आहे. आमीन. बघा, हे वरच्या दर्जाचं जीवन म्हणत आहे. याचा अर्थ का मी असं का म्हणत आहे, हे वरच्या दर्जाचं नसतं ना प्रियांनो, तर भूतलावर प्रत्येक जण आनंद करू शकला असता प्रभूमध्ये. येस, ओके. आता प्रभूमध्ये आनंद करणे म्हणजे काय, हे मला तुम्हाला शब्दात सांगू द्या. प्रभूमध्ये आनंद करणे म्हणजे तुम्ही आशा धरून बसता देवाकडे. तुम्ही देवावर संपूर्ण तुमचा विश्वास ठेवता. परिस्थिती वाईट होत आहे, दिवसेंदिवस वाईट गोष्टीला तुम्हाला सामोरे जायला लागत आहे, तरी पण तुम्ही देवाकडे आशा लावून आहात. देवामध्ये तुमचा कॉन्फिडन्स आहे की नाही, देव नक्कीच काहीतरी चांगलं करणार. ह्याला म्हणतात प्रभूमध्ये आनंद करणे. प्रभूमध्ये आनंद करणे म्हणजे काय? प्रभूमध्ये आनंद करणे म्हणजे देवाचं चरित्र आठवणे की देव किती चांगला आहे, आणि तुमच्या जीवनात त्यांनी कधी कधी काय काय केलं आहे, किंवा इतरांच्या जीवनात त्यांनी काय काय मोठ्या गोष्टी केल्या आहेत, चमत्कार केले आहेत. त्याची कृपा, त्याचा न्याय, या सर्व गोष्टी, त्याचा प्रामाणिकपण, या सर्व गोष्टी आठवणीत ठेवणे, ह्या गोष्टींवर मनन चिंतन करणे, ह्याला म्हणतात प्रभूमध्ये आनंद करणे. परिस्थिती वाईट होत आहे, तरी पण देवावर विश्वास ठेवून जे काय तुम्हाला चांगलं दिसतंय त्याच्यासाठी धन्यवाद म्हणणे. परिस्थिती वाईट होत आहे, पण तरी पण देवावर विश्वास ठेवणे, आणि जे काय तुम्हाला चांगलं दिसतंय त्या गोष्टींसाठी, तुम्ही त्या सर्व गोष्टींसाठी देवाला धन्यवाद म्हणणे, ह्याला म्हणतात प्रभूमध्ये आनंद करणे. देवाचे जे वचन आहेत, देवाच्या वचनामध्ये अनेक असे प्रॉमिसेस आहेत.
अभिवचनं आहेत. या अभिवचनांवर मनन करणे, ते अभिवचन तुमच्या अंतःकरणात मुखावर आणणे, ह्याला म्हणतात प्रभूमध्ये आनंद करणे. आपल्या जीवनात ठीक नाहीये, पण आपल्याद्वारे काहीतरी दुसऱ्यांचं चांगलं होऊ शकतं म्हणून हात पुढे करणे, कोणाची तरी मदत करणे. कारण का देण्यामध्ये जास्त आनंद आहे घेण्यापेक्षा. ह्याला म्हणतात प्रभूमध्ये आनंद करणे. आमेन आमेन. तुम्हाला समजते प्रियानो किती मोठा फरक आहे ह्याच्यात आणि ज्या गोष्टी आपण करतो हे समजून की प्रभूमध्ये आनंद करतोय. प्रियानो, मी शेवटचं तुम्हाला एक सांगू इच्छित आहे की हे आहे प्रभूमध्ये आनंद करणे. आणि हे करण्यासाठी प्रार्थना करणे, मुखाने देवाच्या चांगुलपण कबूल करणे, देवाला मोठे मोठ्याने गाणे म्हणणे. कारण का त्या गाण्यांद्वारे पण आपल्याला कधी कधी देवाचं चांगुलपण, देवाची माया आठवती. ओके, हे सर्व माध्यम झाले. लोकांना काय वाटतं हेच प्रभूमध्ये आनंद करणे आहे, प्रार्थना करणे म्हणजे देवामध्ये आनंद करणे आहे. नाही, हे माध्यम झाले. प्रार्थना करणे, मुखाने धन्यवाद म्हणणे, हात वरती करून किंवा मन मोकळं करून गाणं गाणे किंवा रडता रडता गाणे गाणे, हे सर्व माध्यम झाले त्या आनंदात प्रवेश करण्यासाठी. किंवा एकामेकाची काळजी घेणे, प्रार्थना करणे एकामेकासाठी, एकामेकाला विचारणे, बाबा तू कसं आहे, ठीक आहेस का, तुला काय पाहिजे का. आणि दृष्टीत पाहणे की देव माझ्यासाठी काहीतरी चांगलंच करणार आहे, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मंडळीसाठी, आमच्या लोकांसाठी काहीतरी चांगलंच होणार आहे, काहीतरी मोठंच होणार आहे. ह्याला म्हणतात प्रभूमध्ये आनंद करणे. ओके, आणि हे मी जे आता तुम्हाला शेवट सांगितलं हे सर्व माध्यम आहेत. ओके, आणि हे माध्यम प्रार्थना, उपासना, उपास करणे, धन्यवाद म्हणणे, गोष्टी आठवणीत आणणे किंवा एक पुस्तकात लिहिणे की माझ्यासाठी आज काय चांगलं झालं, आपली साक्षा जे आहेत देवाची ते वाचणे, कोणाची मदत करणे, हे सर्व माध्यम झाले. ओके, मी विश्वास ठेवतो प्रियांनो की आज तुम्हाला समजलं आहे की प्रभूमध्ये आनंद करणे म्हणजे काय. आमेन. मी परत एकदा म्हणतो प्रभूमध्ये सदैव आनंद करा. आपण डोळे झाकूया, मान वाकूया आणि प्रार्थना करूया. आमचे प्रेमळ दयाळू कनमळू पित्या, राजांचे राजा, प्रभूंचे प्रभू, आमच्या प्रत्येकाच्या जीवनात काही दुःख आहे, प्रत्येकाच्या जीवनात काही संकट चालू आहे. हे दुःख संकट आम्हाला त्रासवत आहे प्रभू, आम्हाला निराश करत आहे, आम्हाला खाली ओढत आहे. आम्ही नकारात्मक झालो आहोत. आम्हाला पुढे पाऊल कसे टाकायचे ह्याच्याबद्दल पण काळजी वाटते. पण आम्ही विश्वास ठेवतो प्रिय पित्या, आम्ही तुझ्यामध्ये आनंद करतो प्रिय पित्या, कारण का चांगला आहेस. आणि आम्ही जरी निराश असेल, बेबस असेल, तरी पण आम्ही विश्वास ठेवतो तू चांगला आहेस प्रिय पित्या, पण तुझा हात धरून काहीतरी चांगलंच होणार आहे. जरी परिस्थिती बिघडत असेल तरी पण आम्ही मुखाने कबूल करतो की देवांच्या लेकरांसाठी प्रत्येक वेळेस काहीतरी चांगलंच होतं. प्रिय पित्या, फक्त आम्ही नाही परंतु अनेक बहीण भाऊ निराश आहेत. त्यांच्यासाठी आम्ही जर काही करू शकतो तर ते आम्ही करणार, आणि सर्व ते तुझ्या कृपेने करणार. प्रिय पित्या, आमचं संगोपन कर,
आणि आम्हाला दुसऱ्यांना पण मदत करण्यास मदत कर. ही प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणतो आहे. आमेन. आमेन 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 आमेन